नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची भरती आहे, ती विषयीचा व्हिडिओ आजचा आपला असणार आहे. एकूण 15,747 जे तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या जागा आहे मंजूर झालेल्या आहेत मित्रांनो. 2 एप्रिलचं नवीन विधेयक परिशिष्ट आलेलं आहे. ती सर्व माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हे तुम्हाला कळून जाईल. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे तलाठी भरती परिशिष्ट 7 या ठिकाणी आहे. 2 एप्रिल 2026 हे परिशिष्ट आहे मित्रांनो. राज्यातील महसूल विभाग निहाय मंडळ अधिकारी व तलाठी यांची संख्या दर्शविणारा विभाग निहाय तपशील यामध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर कोणत्या विभागात किती जागा आहेत हे देखील या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता कोकण विभाग मंडळ अधिकारी 332 तर तलाठी 1995 आहेत. त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग या ठिकाणी दिलेले आहेत. पुणे विभागामध्ये 524 मंडळ अधिकारी तर 3146 तलाठी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, नागपूर विभागामध्ये 359 मंडळ अधिकारी तर 2149 तलाठी भरती होणार आहे. त्यानंतर नाशिक विभागामध्ये 468 तर 2807 इतके तलाठी भरती होणार आहे. त्यानंतर अमरावती विभागामध्ये काय होणार आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. 406 मंडळ अधिकारी तर 2432 हे तलाठी भरती होणार आहेत. तसेच संभाजीनगरमध्ये 536 मंडळ अधिकारी तर 3218 हे तलाठी भरती होणार आहे मित्रांनो. आता आपण जिल्हानिहाय किती जागांची भरती होणार आहे ते देखील पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्या या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो. यवतमाळमध्ये 142, अहिल्यानगर 25, रत्नागिरीमध्ये 210, नांदेडमध्ये 135, रायगडमध्ये 220 तर नागपूरमध्ये 186 जागांची भरती होणार आहे. त्याचबरोबर सातारामध्ये 200, नाशिकमध्ये 274, सोलापूर 200, परभणी 15, पालघर 243, नंदुरबार 54, पुणे 385 जागाची भरती होणार आहे. त्याचबरोबर अकोला 48, जालना 122, अमरावती 78, ठाणे 81, कोल्हापूर 56, धाराशिव 110, गडचिरोली 140, धुळे 205, गोंदिया 717, भंडारा 67 तर चंद्रपूर 79 आणि मुंबई शहर हे 17 जागांसाठी भरती होणार आहे. त्याचबरोबर बीडमध्ये 913 जागा तर सांगलीमध्ये 110, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 53 जागा तर सिंधुदुर्गमध्ये 145, लातूर जिल्ह्यामध्ये 55 जागांसाठी भरती होणार आहे तर हिंगोलीमध्ये 76 जागांसाठी, वर्ध्यामध्ये 84 जागांसाठी तर वाशिममध्ये 26 आणि छत्रपती संभाजीनगर येथे 67 जागांची भरती होणार आहे मित्रांनो. हे विधेयक आता लवकरच मंजूर झालेलं आहे आणि त्याविषयीची जाहिरात देखील लवकरच येणार आहे मित्रांनो. जाहिरात आल्याच्या नंतर कोणत्या कास्टसाठी कसे विभाजन केलेले आहे ती सर्व माहिती आपल्या चॅनलवर येणारच आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र.